चिखली आगाराची बस रस्त्यावर प्रवासी वाहतूक करीत असताना कोळे गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळून अपघात झाला। यात 12 प्रवासी जखमी झाले आहे। दरम्यान कोळेगाव येथील नागरिकांना अपघात झाल्याची माहिती मिळताच तातडीने बसमध्ये असलेल्या वयोवृद्धांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यासाठी पुढाकार घेतला। अपघातात बसचे चालक संजय सोळुंके हे किरकोळ जखमी झाले असून महिला वाहक सुषमा गवई यांना मुका मार लागला आहे। जखमी प्रवाशांना तातडीने चिखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। बहुतांश प्रवासी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे। दरम्यान एसटी महामंडळाच्या वतीने तातडीने प्राथमिक उपचारासाठी 1000 ते 1500 पर्यंतची मदत 7 प्रवाशांना दिली असल्याचे चिखली आगार प्रमुख संतोष जोगदंडे यांनी सांगितले। प्राथमिक तपासानुसार बसने उसळी घेतल्याने चालकाचा ताबा सुटून बस खड्ड्यात पडली असावी असे जोगदंडे यांनी स्पष्ट केले। या अपघातात बस पलटी झाल्याने बसचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने उंचावरून बस कोसळली असली तरी जीवितहानी मात्र झाली नाही। सदर अपघात जाफराबाद तालुक्याच्या हद्दीत झाला असल्याने जाफराबाद आगारातील तंत्रज्ञ तातडीने घटनास्थळी दाखल झाले। नेमका अपघात कशामुळे झाला याचे कारण शोधण्यासाठी त्यांनी तपास सुरू केलाय। गाव माझा न्यूज करिता भरत लहाने, जाफराबाद, जालना।